विजय, मी तुला मिळतोय थोडंसं सिद्धेश. थांबवतो. माझ्यासोबत माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत. किशोरीजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. आपण हो. बघतोय की सध्या मुंबईमध्ये पहिल्याच पावसात दाणादाण उडालेली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेचं सर्वात मोठं अपयश आहे. नाही, आता सगळे सांगतील हम्म, आणि तुंबलं नाही, पाणी साचलं. हम्म, म्हणजे जे आता बघा त्या तुमच्याच ह्याच्यामध्ये गुलाबी शर्ट वाले पडले, हम्म, हम्म, ते जर ड्रेनेज असतं हम्म. ते खाली गेले असते. हो. आणि त्या वल्गना आधी करत होत्या, म्हणजे आम्ही असताना हम्म, हम्म, साचतच कसं. एकदा मी तो पण प्रश्न विचारलेला. हम्म, बाबा, ही मुंबई आहे, 7 बेटांची आहे, हम्म, ते किती आपण उपाययोजना केला तरी होणार. हम्म. मी आता ब्लेम गेम तुम्हाला करत नाहीये, बर. पण तुम्ही त्यावेळेला जे सुटलात होता जीप, तुमच्या जिबा हम्म, आता कळतंय सत्तेत आल्यावर. म्हणून आधीच नांग्या टाकल्या. हम्म, नाही, आम्ही आता असं नाही सांगू शकत, पाणी तुंबणारच नाही. अहो, नालेच साफ नाही केले. हम्म, हे तर आता किती मिलीमीटर पाऊस पडलाय मला माहिती नाही, हम्म, अजून कितीतरी पडायचं आहे. हम्म, हम्म. आणि नुसत्या वल्गना आणि नुसत्या फक्त शाब्दिक लोकांना भुलवायचं हे धंदे चालले. पण किशोरीजी, मला आणि सांगा. मुंबईच्या हा. सेवेसाठी हम्म, हम्म. पण किशोरीजी, यांसारख्या समस्या उद्भवू नयेत यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? गेल्या 4 वर्ष तर आम्ही नव्हतो. बघा, हम्म. उपाययोजना आम्ही असताना केल्या. बऱ्याच ठिकाणी आम्ही पाणी तुंबू नये म्हणजे काय, पंप लावले, त्याच्यानंतर इंटरनल टाक्या बसवल्या खाली भूमिगत. हे आमच्या उपाययोजनाला यश येत असताना आम्ही गेली 4 वर्ष नव्हतो. आणि पैसे काढून काय केलं, श्वेतपत्रिका मिळत नाहीये. आणि आजही मुंबई जागेवरच आहे याच प्रॉब्लेम मध्ये. आता सांगतायत आम्ही पुढच्या वेळेला करू, हम्म, पुढच्या वर्षी सांगतील आम्ही पुढच्या वेळेला करू. हम्म. माकडासारखी गोष्ट आहे. पाऊस आला काय म्हणायचं घर बांधीन. नक्कीच. पण किशोरीजी, आता जेव्हा महापालिकेच्या सदनामध्ये तुम्ही जाल तेव्हा या मुद्द्यावरून तुम्ही सत्ताधाऱ्यांना घेरणार असल्याची तुमची रणनीती असेल का आता या मुद्द्यावरून? काय बोलण्यात आहे ना, यांच्याकडनं पहिल्याच सगळ्यांना मुंबईकरांसाठी तलवारी मॅन केल्या गेल्या. हम्म, कोणी लगेच अगदी बघा तुम्ही अध्यक्षांपासून आम्ही असं म्हणत नाही मुंबईत पाणी साचणार नाही, मग हेच तर आम्ही आधी सांगत होतो. मग तुम्ही फार मोठे अगदी भ्रष्टाचार बाहेर काढणारे, हा तर भ्रष्टाचारच आहे. आता मोठा भ्रष्टाचार आहे. आता नाही ना, नाले सफाईच्या याला केलं. अशा व्यक्ती पडतायत बघा वयाच्या. म्हणजे याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तुम्ही करताय सरळ सरळ? नाला निघतच नाहीये, साफच होत नाहीये. हम्म. कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन जाणार असतील तर काय म्हणायचं काय? बर. नक्कीच. धन्यवाद किशोरीजी, तुम्ही जय महाराष्ट्राला दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. त्यामुळे आपण एकंदरीतच पाहतोय की मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये सध्या पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. वाहतुकीवरती याचा परिणाम झालेला आहे. कुठे तर रेल्वे सेवा सुद्धा विस्कळीत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय.